वाळवा तालुक्यातील एका शांत गावात दुपारच्या वेळी असा प्रसंग घडला की क्षणात सगळं बदलून गेलं. नेहमीसारखा दिवस, शेतातलं काम, उन्हाची तीव्रता आणि एक शेतकरी आपल्या कामात मग्न. पण पुढच्या काही क्षणातच हा साधा दिवस मृत्यूशी थेट सामना करणारा ठरणार होता याची कुणालाही कल्पना नव्हती. शेतात सर्वत्र शांतता होती. दूरवर वाऱ्याची हलकी झुळूक आणि गवत कापण्याचा आवाज. अचानक कुठून तरी हालचाल झाली. क्षणभरात समोरचं दृश्य भयावह बनलं. इतकी वेगवान झडप होती की सावरायला वेळच मिळाला नाही. डोक्यात जबरदस्त आघात झाला. छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. रक्त वाहू लागलं. काही क्षणासाठी सर्व काही संपल्यासारखं वाटलं. समोर उभा असलेला तो प्राणी मागं हटायला तयार नव्हता. भीतीनं अंग सुन्न झालं. पण शेतकऱ्यानं हार मानली नाही. हातात जे होतं त्याचाच आधार घेतला. जीव वाचवण्यासाठी अखेरचा प्रयत्न केला. प्रसंग इतका थरारक होता की पुढचा क्षण काय आणेल हे कोणालाही सांगता येत नव्हतं. काही सेकंद चाललेली ही झुंज आयुष्य मरणाचा खेळ होती आणि अचानक सगळं शांत झालं. तो प्राणी पळून गेला. गंभीर जखमी अवस्थेत शेतकरी जमिनीवर कोसळला. आरडाओरडा झाली. गावकऱ्यांनी धाव घेतली आणि तातडीनं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना वाळवा तालुक्यातील करंजवडे गावात घडली आहे. गवत कापताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं शेतकऱ्यावर झडप घातली होती. मात्र हातातील विळ्याच्या सहाय्यानं शेतकऱ्यानं बिबट्याशी झुंज देत स्वतःचा जीव वाचवला. छाती आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असली तरी सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.